नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण पाहूया शारदा नाम संकीर्तनामधल्या 108 नावांपैकी 9 ते 24वी नावं आणि त्यांचा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये अर्थ. चला तर मग. त्वं मे ब्रह्म सनातनी मा शारदैश्वरी सुभगे मा. त्वं मे ब्रह्म सनातनी मा शारदैश्वरी सुभगे मा. चिन्मय रूप विलासिनी मा बहिरांतर सुख वर्धिनी मा. ज्ञानानंद प्रवर्षिणी मा दिव्यरसामृत वर्षिणी मा. मूलाधार निवासिनी मा सहस्रार शिव संगिनी मा. आद्य शक्ति स्वरूपिणी मा चिति सुखदायिनी तारिणी मा. त्वं मे ब्रह्म सनातनी मा शारदैश्वरी सुभगे मा. त्वं मे ब्रह्म सनातनी मा शारदैश्वरी सुभगे मा. हे देवी माता, तू माझं अनादी ब्रह्म आहेस. हृदय मंत्रमुग्ध करणारी दैवी आई शारदा, तू माझं सनातन ब्रह्म आहेस. चेतनेचा अवतार बनून विलास करणारी तूच आहेस. आमच्या अंतःकरणात आणि आजूबाजूला आनंदाची वृद्धी करणारी तूच आहेस. जिज्ञासू व्यक्तीवर ज्ञानाच्या आनंदाचा पाऊस पाडणारी तूच आहेस. दैवी प्रेमाच्या अमृताचा वर्षाव करणारी तूच आहेस. तू मूलाधार चक्रामध्ये निवास करणारी आहेस. तू सहस्रार चक्राला, की जे परमशक्तीचं प्रवेशद्वार आहे, त्याला भगवान शिवाबरोबर जोडणारी आहेस. आदिम शक्तीला मूर्त रूप देणारी तूच आहेस. साधकाला आनंद देणारी आणि संरक्षण देणारी तूच आहेस. त्वं मे ब्रह्म सनातनी मा शारदैश्वरी सुभगे मा. त्वं मे ब्रह्म सनातनी मा शारदैश्वरी सुभगे मा. शुभमतिदायिनी शांकरी मा दुर्गति दुर्मति नाशिनी मा. महाकाल हृदि नर्तिनी मा जीव शिवांतर वर्तिनी मा. जगज्जननी जयदायिनी मा तडिल्लसित
सौदामिनी मा सीतारामा कारिणी मा कृष्ण राधिका रूपिणी मा त्वं मे ब्रह्म सनातनी मा शारदैश्वरी सुभगे मा त्वं मे ब्रह्म सनातनी मा शारदैश्वरी सुभगे मा. तू सुबुद्धी आणि सद्विचार देणारी आहेस. तू भगवान शंकराची पत्नी आहेस. तू दुर्भाग्य आणि दुर्बुद्धीला नष्ट करणारी आहेस. महाकालाच्या म्हणजेच भगवान शंकराच्या हृदयात नर्तन करणारी तूच आहेस. जीवात्मा आणि भगवान शंकरांच्या अंतःकरणात राहणारी तूच आहेस. तू विश्वाची माता आहेस. विजयाची दाती आहेस. तू पावसाच्या ढगात चमकणाऱ्या विजेसारखी दिसणारी आहेस. सीता आणि रामाच्या रूपात प्रकट होणारी तूच आहेस. कृष्ण आणि राधिका म्हणून प्रकट होणारी तूच आहेस. त्वं मे ब्रह्म सनातनी मा शारदैश्वरी सुभगे मा त्वं मे ब्रह्म सनातनी मा शारदैश्वरी सुभगे मा त्वं मे ब्रह्म सनातनी मा.